सो हॅलो ब्युटिफुल पीपल, आय एम वृषाली अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो सगळ्यांना माहितीच आहे की आता गाजरचा सीझन आला आहे बोलून. सो मग मी पण 1 किलो गाजर घेऊन आलेले आणि त्याचं मला बनवायचं होतं आज गाजरचा हलवा. सो मी ऑफिसवरून आले होते आणि त्याच्यानंतर मला व्हेजिटेबल पुलाव बनवायचा होता. सो त्याच्यासुद्धा मी गाजर, वाटाणे आणि ते टाकलं होतं आणि दुसरीकडे मी गाजर वगैरे सगळं त्याला शिलून घेतलं होतं आणि त्याला मला किसायचं होतं. सो मी किसात बसलेल्या अर्धा तास मला ते किसण्यातच लागला आणि त्याच्यातच माझं एक पार्सल आलं होतं. सो पार्सलमध्ये होतं परफ्यूम, बॉडी परफ्यूम होतं की जे लाँग लास्टिंग होतं आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान होता. ते मी ऑनलाईनच पाहिलं होतं आणि मग मी ते मागून टाकलं होतं कारण की मी आधी जो परफ्यूम यूज करत होते ना, तो नुसता फॉगी फॉगी म्हणजे पूर्ण तो हवेतच उडून जातो. सो हा बॉडी परफ्यूम होता आणि हा मला आवडला. सो मग मी मागवलं होतं, पण ते बॉक्स माझ्याकडनं फुटतच नव्हतं आणि माझ्याकडं कधीच हे बॉक्स फुटत नाही, म्हणूनसाठी मी कसं पण आडतेडं त्याला फोडून टाकते, कसं पण फाडून टाकते. सो मग ते निघालं होतं. मी परफ्यूम वगैरे चेक केले कसं आहे आणि ते मारूनसुद्धा बघितले, त्याचा सेंटसुद्धा म्हणजे वाससुद्धा बघितला की कसा आहे बोलून. परफ्यूमच्या बाबतीत माझं कसं आहे ना, की जर आपण दिवसभर चांगला स्मेल म्हणजे जर घेत असो, म्हणजे आपणच मारणार आहे, सो आपला चांगला स्मेल येणार. सो त्याच्यामुळं काय होतं ना, आपण जे पण काम करतो ना, ते आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की करू शकतो बाबा. बिकॉज आहे ना, सगळं वातावरण एकदम असं मस्त वास येत असतं नाही का, म्हणूनसाठी. सो परफ्यूम पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि परफ्यूम बघता बघता मी विसरून गेले होते की मला ते गाजर किसायचं होतं आणि गाजरचा हलवा बनवायचा होता. सो पटकन मी ते तसंच ठेवलं आणि उठले आणि गेले परत ते गाजर किसायला. सो मी पूर्ण गाजर किसून घेतलं होतं, दूध आणलं होतं, काजू बदाम सगळे मी कढईमध्ये तेल वगैरे आणि बटर टाकून म्हणजे घी टाकलं होतं. सो त्याच्यामधून मी सगळं रोस्ट करून घेतलं होतं. रोस्ट केल्यावरती त्याला मला चॉप करायचं होतं, बारीक बारीक मी असं ते चॉप 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 करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जास्त स्वीट नको होतं मला गाजरचा हलवा, कारण की जास्त स्वीट खाल्लं ना तर ते असं खूप जास्त हेवी हेवी आणि मग सकाळी उठलं ना की पूर्ण असं सुजलेलं वाटतं, कारण की शुगर खूप होते ना त्याच्यामुळं. म्हणूनसाठी मग मी काय केलं की ना दूध पावडर आणली होती, कारण की दूध पावडर आणली ना ती गोड असते, म्हणजे दूध पावडरच्या ऐवजी तुम्ही खवासुद्धा टाकू शकता, तो पण विदाऊट शुगरवाला, पण त्याच्यामध्ये शुगर आपण टाकणारच जास्त. पण मिल्क पावडर टाकली तर ती अगोदरच गोड असते. सो मग मी मिल्क पावडर टाकली होती आणि त्याच्यानंतर मी पूर्ण जे गाजर आहे ना ते घीमध्ये रोस्ट करून घेतलं. ते पूर्ण शिजूसपर्यंत ॲटलिस्ट मी एक 10 मिनिट तरी त्याला फक्त असं हलवतच होते की ते शिजलं पाहिजे प्रॉपर म्हणून. तर मग ते प्रॉपर शिजलं होतं तोपर्यंत मी काय केलं की जे काजू आणि बदाम मी रोस्ट करून घेतलेलं ना घीमध्ये, त्याला पूर्ण असं बारीक बारीक चॉप करून घेतलं. पण तेवढं पण बारीक नव्हतं झालं, पण मला असं वाटत होतं की ते किसायचं होतं. आणि तेवढ्यात बघा मी काय केलं की ह्या गाजरच्या ह्याच्यामध्ये दूध टाकायचं होतं. सो एका हातात मी फोन पकडला होता आणि व्हिडिओ काढायची एवढी घाई झाली की पूर्ण ते दूध मी सांडून टाकलं होतं. सो मग कसं फोन खाली ठेवला आणि मग आधी दूध वगैरे टाकून घेतलं, ते पूर्ण साफ करून घेतलं दूध सांडलेलं आणि मी कच्चंच दूध ओतलं, कारण की ते तसं पण त्याच्यामध्ये टाकल्यावरती आपण ते पकणारच होतं म्हणूनसाठी. मग थोडंसं टाईमपास करत बसले आणि त्याला थोडं अजून 10 मिनटं उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर मी साखर टाकली आणि साखर बघा मी थोडीच टाकली, एक एवढीशी फक्त 3च चम्मच साखर टाकली होती मी, कारण की ते जास्त गोड नको हवं होतं मला. मग त्याच्यानंतर साखर टाकल्यावरती ड्रायफ्रूट्स टाकले पूर्ण त्याच्यावरती आणि पूर्ण ते दूध आहे ना ते पूर्ण मी अर्धा लिटर दूध टाकलं होतं. सो अर्धा लिटर जे दूध आहे ना ते पूर्ण अर्धं झालं पाहिजे, म्हणजे पावशर झालं पाहिजे, ते एवढं मी आटवलं होतं त्याला. आणि त्याच्यानंतर मग दूध पावडर टाकली मी त्याच्यामध्ये खव्याच्या ऐवजी, जसं की मी बोलले. सो मग त्याच्यानंतर मी दूध पावडर टाकली आणि अजूनसुद्धा मला ते थोडंसं लिक्विडच वाटत होतं. मग तोपर्यंत मी काय केलं, अजून एक त्याला थोडंसं शिजू दिलं आणि त्याच्यानंतर मी विलायची सोलल्यावरती त्याची पूर्ण पूड करून घेतली, म्हणजे वाटून घेतली ती, कारण की एवढीशीच होती ती, तर सो थोडी ना ती मिक्सरला होणार आहे. सो मग ती वरतून टाकली, फायनल चिमूटभर मीठ टाकलं आणि फायनली माझा गाजरचा हलवा झाला होता रेडी. आणि हा या सीझनचा मी पहिला गाजरचा हलवा बनवला आहे. ह्याच्या आधी मी जेव्हा पण गाजरचा हलवा बनवते ना, सो मी ते मिक्सरला म्हणजे इन्स्टंटवाला करते नाही का, की 2 गाजर घ्यायचे, मिक्सरमध्ये दूध टाकून फिरवायचं आणि म्हणजे ती खीरच बनती, पण तो इन्स्टंट होतो, त्याला 5 मिनटं लागतात. ह्याला खूप जास्त वेळ गेला आहे माझा, जास्तीत जास्त एक अर्धा पाऊण तास तर गेलाच असेल फायनली. सो मग त्याच्यानंतर मी व्हेजिटेबल पुलाव बनवला होता तो आणि मस्त गाजरचा हलवा एन्जॉय केला आणि हेच होतं माझं जेवण. सो मी माझं जेवण मस्तपैकी एन्जॉय करत होते आणि फर्स्ट बाईट मी घेतला जो की मी बनवला होता गाजरचा हलवा आणि रिअली सांगते इतका छान झाला होता ना, म्हणजे मी असा ते खीर टाईप बनवते ना, सो मला खूप असं आवडला होता गाजरचा हलवा, एकदम नॉर्मल होता. सो थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब